गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण पाहणार आहे लिनियर इक्वेशन 10th स्टँडर्डमधील हे ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटी पेज नंबर टेक्स्टबुक्स पेज नंबर 3 वरील ॲक्टिव्हिटी आहे ही. यामध्ये तुम्हाला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. हे दोन इक्वेशन आहेत. पहिलं इक्वेशन आहे 3x + 2y = 29. दुसरे इक्वेशन आहे 5x - y = 18. असे हे दोन इक्वेशन आहेत. आपण याला इक्वेशन 1 इक्वेशन 2 असं दिलेलं आहे. तर आता आपल्याला ही जे दोन संख्या आहेत 2y 3 इथं 2y आणि इथं y आहे. तर आपल्याला ही जे इक्वेशन आहे याच्यामध्ये एकतर आपल्याला x सारखा करून घ्यावा लागते किंवा आपल्याला y सारखा करून घ्यावा लागते. दोनपैकी आपल्याला एक संख्या सारखी करून घ्यायची असते. तर आपण आता इक्वेशन 2 मध्ये काय करू, 2 न मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपले हे मधातले y सारखे येणार आहे. तर पहा 5x × 2 मायनस y × 2 आणि 18 × 2. तर हा प्रत्येक संख्येला आपल्याला 2 न काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर हे आलेलं आहे 5 × 2 10x मायनस 2 × y 2y = 18 × 2 = 36. अशा पद्धतीने हे 3 नंबरचं इक्वेशन्स तयार झालेलं आहे. आता आपल्याला दोन्ही इक्वेशनचं ॲडिशन करायचं आहे. ॲडिशन इक्वेशन 1 आणि 3. मग आपण 3 नंबरचं इथं इक्वेशन लिहिणार आहे 10x - 2y = 36. अशा पद्धतीने हे इक्वेशन्स तयार झालेले आहे. आता आपल्याला 3x + 10x याची प्लस होणार आहे, कारण याला आपल्याला चिन्ह बदलायची गरज नाही आहे, सबस्टिट्यूशन नाही करत आहे आपण, ॲडिंगच म्हटलेलं आहे. 13x झालेला आहे. त्याच्यानंतर याची दोन याची प्लस केली तर 9 + 6 5 म्हणजे 15 आणि हे 65 होणार आहे. तिथं किती आलेला आहे, इकडे 65. या दोन याचं आपण ॲडिशन केलेलं आहे. म्हणजेच आता आपल्याला इथं x ची किंमत कशी काढायची आहे, 13x = 65, x = 65 डिवायडेड बाय 13. म्हणजे 13 5 = 65. म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे इथं, x = 5. म्हणजे आता इथं आपण x ची किंमत 5 काढलेली. आता ही जी आलेली किंमत आहे ही आपल्याला इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये टाकायची असते. कशातरी टाकली तरी आपलं आन्सर बरोबरच येणार आहे. तर सबस्टिट्यूटिंग x = 5 इन इक्वेशन 1. हे जे इक्वेशन 1 आहे यामध्ये आपण आता ती किंमत टाकणार आहे. सबस्टिट्यूट म्हणजे टाकणे. तर 3x + 2y = 29. मग आता आपल्याला इथं x ची किंमत किती टाकायची आहे, 5 + 2y = 29. आता याचं मल्टिप्लिकेशन करा, 3 5 = 15 म्हणजे इथं 15 येईल. आता 2 + 2y = 29. आता ही जे इकडल्या साईडचे 15 आहे इकडल्या साईडला जाताना मायनस होणार आहे. तर हे 29 - 15. तर आता 29 मधून 15 गेले तर किती राहतात पहा, 14. 14 राहतात. आता 2y = 14. मग y = काय होते, देअरफॉर 14/2 म्हणजे y = 7. y ची किंमत किती आली, 7 आलेली आहे इथं. आणि x आणि y च्या किमती आपण काढलेल्या आहे. x ची किंमत आलेली आहे 5 आणि y ची किंमत आलेली आहे 7. x y 5 7 इज द सोल्युशन. अशा पद्धतीने आपण ही ॲक्टिव्हिटी इथं पूर्ण केलेली आहे.